जो जो मार्ग आहे, जो ट्रेनचा मार्ग असतो ना, तो सरळ स्ट्रेट का असतो? कारण त्यांचा गोल सेट असतो की बाय मला एका सरळ रेषेत जायचं आहे मला. पण पुण्यातलं ट्रॉफिक किंवा आज तुम्ही जिंदगी जगताय, तुम्हाला मिनटा तुम्हाला अडथळे आहेत. का अडथळे आहेत? गोल सेट नाही, पर्पज क्लिअर नाही, की सकाळी कशासाठी उठायचं आहे, उठून काय करायचं आपल्याला, अजिबात नाही. तर करोडपती बनण्याचा पहिला मार्ग आहे, आपला गोल सेट केला पाहिजे. बघा ना तुम्ही, आज माझ्या पुढे गोल आहे, माझं टार्गेट आहे की मला महिन्यामध्ये 11,000 मला मेडिसिन्स विकायचे. हे माझं गोल आहे, रोजचं माझं टार्गेट आहे. मग त्यासाठी काय लागतं करावं, त्या सगळ्या गोष्टी मी रोज करत असतो. मला पुस्तक वाचायला लागू द्या, मला लोकांना भेटायला लागू द्या, कारण मी तो गोल सेट केला आहे. भले तो पूर्ण होईल का नाही मला माहिती नाही, पण किमान सेट केल्यामुळं माझ्या मेंदूला एक वेगळ्या प्रकारचं डायरेक्शन मिळत असतं. मी पळत असतो. कालची मीटिंग केली, आज दीपक साहेबांनी नोट्स टाकल्या, पुन्हा झांबरे साहेबांनी थोड्याशा नोट्स टाकल्या. अरे काय, आज आपण लहान नाही, आज आपल्याला कुटुंब आहे, आपल्याला आज फॅमिली आहे. आजपर्यंत कुठलं स्वप्न तुम्ही सांगा बरं मनासारखं पूर्ण केलं आहे? चड्डी, बन्यान, अंडरवेअर, कपडे, साडी एखादा भिकारी पण घेतो. आपल्याला एक लक्झरी लाईफ जगायची आहे, आपल्याला स्वतःला मुक्त करायचं आहे. मग असं जीवन जे तुमच्या भावकीमध्ये कोण जगलं नसेल, तुमच्या घरामध्ये कोण जगलं नसेल, तुमच्या आसपास कोण जगलं नसेल, असं जीवन तुम्हाला जर जगायचं असेल किंवा निर्माण जर करायचं असेल, तर तुम्हाला थोडंसं ना काय गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे प्रवासामध्ये. माझं जर बरोबर असेल तर मला थंब वगैरे द्या, नाही का. आज तुम्ही मला 300 रुपये दिले, 300 रुपयावरनं मला एक काय जज झालं की मला तुम्हाला वेळ दिला पाहिजे, मला तुमच्यासोबत काही गोष्टी तुमच्याकडनं करून घेतल्या पाहिजेत मला. आता माझं ट्रेनिंग आहे, मला वाटतं 21, 22, 23ला ट्रेनिंग आहे. त्याचे मी 9,000 रुपये भरलेत मी. अभिजित भिडे, तुम्हाला वेळ भेटला तुम्ही नाव सर्च करा. फुकटचं ज्ञान ऐकणं सुद्धा गुन्हा आहे. फुकटचं ज्ञानामध्ये जास्त तुम्ही इन्व्हॉल्व होता ना, तिथं लय मोठा ट्रॅप असतो, हे लक्षात ठेवा. की फुकटच्या ज्ञानामध्ये सगळ्यात मोठा ट्रॅप असतो, तिथं कधी फायद्याचं कोण शिकवत नाही. मला तुम्हाला सांगायचं काय की स्वतःचा फायदा करून घ्या. तुम्हाला एवढा चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे, एवढं चांगला तुम्हाला आज सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हटलं डीपमध्ये तुम्हाला शिकवतोय, तुम्हाला प्रोटेक्ट करतोय, तुम्हाला समजवतोय. त्याचा फायदा तुम्ही पर्सनल लाईफसाठी म्हटलं तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगू शकता. आज एक टार्गेट ठेवलं आपण, 1,000 मेडिसिन्स विकायच्या आहेत. तुम्ही नोट्स नाही देऊ शकत आहे, तर तुम्ही टार्गेट अचीव काय करणार आहे? जगातल्या प्रत्येक सेल्स टीमला म्हटलं टार्गेट असतं, माहिती आहे का. कुठं पण जावा, मोठमोठ्या कंपनीत जावा, कुठं पण जावा, प्रत्येक सेल्स टीम पुढे एक टार्गेट असतं, त्यांच्या पुढे एक ध्येय असतं. ऑनलाईनचा दुनिया सोडून द्या. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जोपर्यंत तुमच्या गोष्टी तुम्ही फोकस करत नाही किंवा स्वतःला तुम्ही अपडेट करत नाही, तोपर्यंत काय होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं की श्रीमंत बनायचं आहे किंवा आर्थिक सक्षम व्हायचं आहे, तर पहिला नियम आहे, पहिल्यांदा गोल सेट केला पाहिजे आपल्याला. दुसरा नियम काय श्रीमंत बनण्याचा, की अशा व्यक्तीसोबत राहावा जे तुम्हाला तुमचा गोल पूर्ण करायला मदत करेल. अशा व्यक्तीसोबत राहावा जो तुमचा गोल पूर्ण करायला मदत करेल. ऑलरेडी तो तुमच्यापेक्षा म्हटलं 2 पावलं म्हटलं पुढं असणार आहे.
आज आम्ही कुठल्या माणसातनं फिरतो? निगेटिव्ह बोलणाऱ्या माणसातनं फिरतो, नाव ठेवणाऱ्या माणसातनं फिरतो, है ना. आज आम्ही चुगली करणाऱ्या माणसातनं फिरतो आणि आम्ही पुन्हा काय म्हणतो की आमची प्रगती होत नाही किंवा आम्हाला आमचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करत नाही. कसा करल? तुझ्या आसपासचं जे सराउंडिंग आहे ते सराउंडिंग एवढं घाणेरडं आहे की ते पूर्णपणे मेंदूला कुठेतरी ब्रेक करतंय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आसपासचं सराउंडिंग तुम्ही चेंज करणार नाही तोपर्यंत काय होऊ शकत नाही. आपण म्हणतो ना की कमळ नाही का, कमळ पाण्यामध्ये चिखलामध्ये उगवतं किंवा आई मला पाणी दे ग, थोडंसं गरम थोडंसं कोमट. कमळ पाण्यामध्ये उगवतो किंवा कमळ घाणीमध्ये उगवतं, कमळ किंवा चिखलामध्ये उगवतं. पण हा निसर्गाचा नियम नेहमी उलटा काम करतो. वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहून चांगला माणूस कधी घडू शकत नाही. जो माणूस चुगल्या करत असेल, जो माणूस लावालावी करत असेल, जो माणूस तुमच्या समोर कोणाच्याबद्दल काहीतरी चुकीचे शब्द वापरत असेल, असा माणूस आपल्या सोबत आपण नाही ठेवला पाहिजे. श्रीमंती ही चांगल्या विचारामधनच येते. कालचा ट्रेनिंग मध्ये मला तेच सांगायचं होतं की पुढं जायला किंवा मोठं बनायला आपल्याला खानदानी श्रीमंत लागत नाही, खानदानी पैशाला आपण लागत नाही. तर एक चांगलं प्रोडक्ट आणि एक चांगला मार्गदर्शक आणि एक चांगला प्लॅटफॉर्म जर आपल्यापाशी असेल तर आपण आयुष्यात 100% आपण पुढे जाऊ शकतो. पण ऑर्डर कोण फॉलो? आपला जो आजपर्यंतचा जो घाणेरडा भूतकाळ आहे तो कसला पण भूतकाळ असेल, जर त्या भूतकाळाचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल किंवा भूतकाळ तुमचा एक इन्स्पिरेशनल स्टोरी जर तुम्हाला लोकांच्या समोर ठेवायची असेल, तुम्हाला वर्तमान काळात राहून तुम्हाला काम केलं पाहिजे, जेणेकरून भविष्य काळात तुम्ही एक चांगलं पर्सन बनाल, एक मोठी व्यक्ती बनाल. जो तुमचा भूतकाळ तुम्ही त्याच लोकांना एक मोटिवेशन म्हणून सांगाल. विक्रीचे जेवढे पण निगेटिव्ह पॉईंट्स आहेत तेवढे सगळे मी तुम्हाला सांगितले की विरोध करणारी लोकांना जर आपण शांत करायला शिकलो किंवा विरोध करणाऱ्या जर लोकांचा जर आपण सामना केला, विरोध करणाऱ्या जर लोकांना आपण जर सहन केलं, तर तो व्यक्ती एखाद्या सायको माणसाला सुद्धा गोष्ट विकू शकतो. तुला उठवलं ना मी, जाऊ द्या. पण आमच्या डोक्यामध्ये वेगळ्या गोष्टी भरल्यात. विरोध केला म्हटलं ना पळून जायचं, विरोध केला असं वाक्य कानावरती आलं ना तर लगेच आहे ना म्हणायचं की ते दीपक सर सायको आहे, तो कस्टमर सायको आहे. एक तर तुम्हाला कस्टमरचीच गरज आहे किंवा तुम्हाला ग्राहकांचीच गरज आहे आणि तुम्ही ग्राहकांना नावं ठेवताय. हे समोरच्या ग्राहकाच्या आत्म्याला कळतं. आपण पहिल्यांदा आपल्या ग्राहकाचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आपण आपल्या ग्राहकाला खरंच एक मोठा व्यक्ती मानलं पाहिजे, ग्राहकाचा आदर केला पाहिजे. पण आपण जर असं म्हटलं अरे गिरायक आहे ना नालायक असतं, कस्टमरला ना काय अक्कल नसते, कस्टमर आहे ना सायको असतं, अशी वाक्य बोलणारा माणूस समोरच्याच्या हृदयापर्यंत कधी पोचणार नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही कसं वागता किंवा तुम्ही कुठली व्यक्ती आहे ना ही ओळखायला एकच ऑप्शन आहे. तुमच्या आतली जी दुनिया आहे ना ह्याची सावली बाहेर पडत असते. तुम्ही काय दाखवतापेक्षा तुम्ही आतनं कसं आहे ना तेच तुम्ही बाहेर दाखवता, हे लक्षात ठेवा. देव देवऋषी स्वामी भीमी ह्या गोष्टींच्या पाठीमागं तोच माणूस लागतो ज्या माणसाला स्वतःचं ज्ञान नसतं, ज्या माणसाला दुसऱ्याची मनं समजत नाही, ज्या माणसाला आपल्या चुका न वाटता त्याला असं वाटतं कोणतरी मायावरती करणी केली असेल, कोणतरी मला जादूटोणा केला असेल. हे अज्ञानी माणसाचं लक्षण आहे. आपल्या सवयी, आपलं वागणं,
आपलं बोलणं ना, ह्याच्यामध्ये आहे ना, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणलं दडल्यात. पैसा हा नालायक माणसापाशी, चमडीगिरी करणाऱ्या माणसापाशी, बेवड्या माणसापाशी, गांजा पिणारा, अ, चारित्र्यहीन स्त्रीपाशी किंवा चारित्र्यहीन माणसापाशी पैसा कधीही येत नाही. दाखवा मला असा एखादा माणूस जो बायकांच्या मागं लागतो, जो दारुडा आहे, जो बेवडा आहे, ज्याला घाणेरड्या सवय आहेत आणि तो पैसेवाला झाला आहे. दाखवा मला असा एखादा माणूस की सर हा माणूस सगळ्या ठिकाणी फेल आहे पण हा पैसेवाला झाला. कधी तुम्हाला तसा माणूस पैसेवाला बघायला मिळणार नाही, लक्षात घ्या. चांगल्या सवयी ज्या लोकांना आवडतात, ज्या चांगल्या सवयीचं लोक रिस्पेक्ट ठेवतात, ज्या चांगल्या सवयीमुळे लोक आपल्याला जवळ करतात, त्या चांगल्या सवयी ज्या लोकांच्या मध्ये उठून बसतात. फॉर एक्झाम्पल, जर कुठल्या हॉटेलमध्ये गेला, जर 5 जण जर मिळून तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेला, तर पहिल्यांदा स्वतः खायला बसू नका. पहिल्यांदा त्या 4 लोकांना स्वतः तुम्ही नेऊन वाढा. पहिल्यांदा 4 लोकांना ती ताटं सारखवा. ते 4 लोकांना जोपर्यंत ताटं भेटत नाही तोपर्यंत तुम्ही उभं राहावा किंवा तुम्ही जरा धडपडा. वेटरशी बोला, अरे 4 लोक माझे जेवायला बसले, त्यांना मला पहिलं जेवण द्यायचं आहे. ह्याच्यामधनं त्या 4 लोकांनी समोर आपला वेगळेपणा दिसतो. ह्या गोष्टी, ह्या बारीक बारीक गोष्टी जोपर्यंत चेंज करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही मोठा पैसा हा विषय डिलीट मारा. ज्याचं मन मोठं नाही ना, त्याला मोठा पैसा कधीच मिळणार नाही. आपल्या घरातली पाहुणे असतील, इथून सुरुवात केली पाहिजे. आपल्या घरातल्या लोकांचे आपल्याला कधी वाईट नाही वाटलं पाहिजे. भले आपला नातेवाईक किती पण आपल्याबद्दल त्यानं किती पण निगेटिव्ह कमेंट्स करू द्या, आपल्याबद्दल तो किती पण निगेटिव्ह असू द्या, पण आपण त्याला वाईट म्हणण्याचा आपला अधिकार नाही. उलट आपण त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर तो खरा सेल्समन. आपण घरामध्ये असतो नालायक आणि बाहेर जगाला दाखवतो की मी लय शहाणा आहे, मी लय हुशार आहे, तर असा माणूस 2 रुपये घेऊन फिरणारा माणूस हा भामट्या चोर असतो. जगात आयुष्यात कुठल्या क्षेत्रामध्ये सक्सेस नाही होते. पण ज्याचं घरात पण तेच रूप असतं आणि बाहेरच्या लोकांसोबत वागताना सुद्धा म्हटलं तेच रूप असताना, असा माणूस जीवनात म्हटलं लवकर प्रगती करतो. विक्रीमध्ये काय असतं माहिती आहे का? विक्रीमध्ये जर अक्षय सरांचं जर टार्गेट 50 लाख आहे आणि माझं टार्गेट आहे ना फक्त 10 लाख आहे, दोघांना पण सेम देवानं वेळ दिला आहे, दोघांच्याकडं पण सेम टायमिंग आहे, मग फरक कुठं पडतो? अक्षय सर 50 लाख रुपये कमवतो आणि मी 10 लाख रुपये कमवतो, फरक एका ठिकाणी असतो. कारण अक्षय सरांचा थर्मामीटर किंवा अक्षय सरांची अपेक्षा 50 लाख रुपये आहे आणि माझी मी 10 लाखावरती म्हटलं मी खुश आहे, 10 लाखापुरताच म्हटलं मी मर्यादित आहे. लक्षात ठेवा, हा फरक पडतो. जोपर्यंत तुम्ही टार्गेट ठेवून काम करत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी पुढं जाऊ शकत नाही. गोळ्या नाही, गोळ्या सोडून द्या. गोळ्या एक असं माध्यम आहे जे तुम्हाला आर्थिक आणि फायनान्शियल तुम्हाला 4 घास सुखानं खाऊ शकता तुम्ही. चिमणी जर म्हटली या विषयावर फक्त मी घरटंच बांधायचं काम करणार आहे, मग ती आकाशामध्ये कधी उडणार? ती आकाशाचा कधी आनंद घेणार? आकाशाला कधी ती समजून घेणार? तशी आज आपली अवस्था झाल्या. आम्ही आज फक्त ना एखाद्या कुत्र्यागत किंवा एखाद्या जनावरासारखं आम्ही फक्त उखऱ्या काढतोय कुठंतरी आणि काय स्वतःसाठी आपण काय जीवन जगलो. पण ह्या क्षेत्रात जर तुम्ही आला, तुम्ही थोडंसं कष्ट घेतलं, थोडीशी मेहनत जास्त एफर्ट्स लावले, तर तुम्ही उद्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीतून फ्री होऊ शकता. विक्री क्षेत्राला आपण मरेपर्यंत मार्केट आहे. विक्री क्षेत्राला मरेपर्यंत आपलं मार्केट आहे. आय एम अ सेल्समन हे म्हणायला प्राऊड फील पाहिजे, प्राऊड फील माज पाहिजे, माज गर्व पाहिजे. हजारो लोकांसमोर सुद्धा उठून म्हणता आला पाहिजे की मी एक सेल्समन आहे, मी एक मार्केटिंगवाला पर्सन आहे. माज पाहिजे, माज. नुसता गर्व नाही, माज पाहिजे आपल्याला. कारण हे सगळं जग, हे सगळं विक्री त्यावर चाललंय. आज जर तुम्हाला तुमच्या पाहुण्यांसमोर जर सांगायला लाज वाटत असेल ना, तुमच्यासारखा नालायक पर्सन जगात कुठे मिळणार नाही. आज जर तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांना सांगायला जर लाज वाटत असेल ना, तर तुम्ही हे काम सोडून द्या, काही फरक पडत नाही मला. कारण आज ही सगळी दुनिया, हे हॉटेल्स किंवा शाळा, हॉस्पिटल किंवा शासकीय कामं ही सगळी जर कुणाच्या जीवावर चालतात,
तर ही एका चांगल्या सेल्समनच्या जीवावरती चालतात. सगळ्यात मोठा टॅक्स कंपनी भरती, सगळ्यात मोठा टॅक्स प्रोडक्टची कंपनीच भरती, सगळ्यात मोठा टॅक्स जी कंपनी भरती त्या कंपनीमध्ये चांगले सेल्समन किंवा विक्रेता असतात. त्याच्यामुळे ती शासनाला करोड रुपयाचा टॅक्स म्हटलं भरण्यासाठी ती मदत करते. माझं बरोबर असेल तर तुम्ही थंब द्या, किंवा चूक असेल तर मला सुद्धा म्हटलं तुम्ही मेसेज करून सांगू शकता, नाही का. ओके. विक्रीचा जो मेन पाया आहे ना, हा मानसिकतेवरती असतो. आमचे पालिका डॉक्टर आज आहेत आपल्या मीटिंगमध्ये. त्यांच्या पुढे एक मी प्रश्न मांडला होता की सर, आयुर्वेदिक डॉक्टर ज्याकडे कुठली डिग्री नाही, कुठलं क्वालिफिकेशन, अशी लोक घरामध्ये घुसून 5 ते 6 हजार रुपयाचं बिल करतात. त्यांना काही माहीत नसतं की औषध कशाचं आहे. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एवढंच असतं की समोरच्या कस्टमरला घाबरून 5 ते 6 हजार रुपयाचं बिल करायचं. आणि तो समोरचा कस्टमरसुद्धा अशा नॉन प्रोफेशनल लोकांना 5 ते 6 हजार रुपये काढून इझीमध्ये म्हटलं देतो. आता आमचे पालेकर साहेब जे डॉक्टर आहेत, आणि डॉक्टरांची डिग्री घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यामधले 5 ते 6 वर्ष खर्च केलेत. म्हणजे अर्धी त्यांनी जवानी डॉक्टर बनण्यासाठी त्यांनी खर्च केली. आणि असा व्यक्ती ज्या दिवशी परिपूर्ण असतो, दवाखाना टाकतो, आणि असा व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या पेशंटला हँडल करत असतो ना, त्यावेळेस त्याला पैसे मागता येत नाहीत. कारण त्यांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट बसले, कारण त्यांची मानसिकता तीच झाल्या. कसे पैसे मागायचे, डॉक्टर किती फी करतो माहिती आहे का, घेतलेत 100 किंवा 150 किंवा 200. एखादं इंजेक्शन ठोकलं तर मग ते थोडंसं 80-20 रुपये म्हणलं वाढतात. म्हणजे नॉन प्रोफेशनल व्यक्ती 6,000 रुपयाचं बिल करतो, आणि प्रोफेशनल व्यक्ती 200 आणि 150 रुपयाचं बिल करतो. लक्षात घ्या, हा फरक आहे, ही मानसिकता आहे. हा सगळ्यात मोठा फरक आहे. ज्या दिवशी पालेकर साहेब सुद्धा म्हणतील ना, नाही बाबा हे काढा, 1,500 रुपयाचा काढा आहे हा, ह्यानं तुम्हाला असाचा फरक पडू शकतो. मी चिठ्ठी तुम्हाला काय रिस्ट्रिक्शन तुम्हाला मी लिहून देतो, ह्या तुम्ही गोष्टी पाळा. मग जर नाही पाळल्या तुम्हाला बरं वाटणार नाही तुम्हाला, मग त्यांना द्या तुम्ही लिहून पालेकर साहेब की बाबा एखादी संत्री किंवा फळं खाताना न सोलता खायची, जेणेकरून तुमचं मोठं आतडं साफ होऊ शकतं. कारण हल्ली लोकांना ज्यूस प्यायची सवय आहे. पण त्यांना कुठं माहिती आहे, एखादी संत्री जेव्हा आपण खातो ना, ती संत्री जेव्हा चोतात चघळतो ना, तो आपल्या मोठ्या आतड्यामधनं पास होतो, आणि कार्बोहायड्रेटचा प्रकार आपण त्यालाच म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं की मूळव्याध वगैरे असल्या गोष्टी म्हणलं घडत नाहीत. ज्या दिवशी पालेकर साहेब त्याला सगळ्या गोष्टी ना ठणकावून सांगतील ना, ह्या गोष्टी तू कर, आणि हा माझा 1,500 रुपयाचा कार्ड आहे, तो समोरचा पण त्यांना 1,500 रुपये देणार आहे. पण आमचे पालेकर साहेब काय करतात, डॉक्टर आहेत, त्यांना एक शिकवलं गेलं, किंवा त्यांच्या आसपास सराउंडिंगमुळे त्यांच्या डोक्यात एक गोष्ट काय बसले. डॉक्टर एखादा पेशंट आला, त्याला विचारायचं, आणि पेशंटला पण माहिती आहे डॉक्टर करणार आहे काय. ऑलरेडी त्याला पहिल्यापासून माहिती आहे, या एक पिवळी रंगाची गोळी, एक निळ्या रंगाची गोळी, आणि एक हिरव्या रंगाची गोळी देऊन ही लोक आम्हाला बाहेर घालवणार. वेगळं काय येतं, कुणापाशी जरी गेला तरी प्रत्येक डॉक्टराची ट्रीट करण्याची पद्धत तीच असते, हे सगळ्यांना माहितं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तो माणूस जरी आमचे पालेकर डॉक्टर हुशार असले किंवा पॉवरफुल जरी असले, तरीसुद्धा पालेकर साहेबांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बाकीच्या डॉक्टरसारखाच होतो, आणि त्याच्यामुळे तो त्यांच्या हातावर 150 किंवा 200 रुपये टेकवतो. हा फरक आहे. ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही ना, तोपर्यंत कधी सेल मोठा नाही होऊ शकत आहे. आज मी मोनिका मॅडम आमच्या गोरेगावच्या आहेत. ठीक आहे, त्यांचा भूतकाळ किती पण खराब असेल, किती वाईट असेल, काही हरकत नाही आहे. पण आज मोनिका मॅडम तुम्ही डॉक्टर बनला आहे, आणि ॲट डॉक्टर आहेच आपण. तर तुम्हाला बायकांसमोर जाताना किंवा तुम्ही एखाद्या पेशंटसमोर जाताना पहिल्यांदा एक गोष्ट आपण जपली पाहिजे, की आपली साडी, आपण जी साडी घातली ना, ती फुल प्रोफेशनली पाहिजे. चेहरा एकदम स्वच्छ क्लीन पाहिजे. आपली जी वेणी आहे ही साधी सिंपल पाहिजे. आपल्या साडीला एकदम मस्त प्रेस आपण केली पाहिजे, आणि मग आपण त्या पेशंटच्या समोर जाऊन बसतो ना, तर आपल्या डोळ्यामध्ये पण एक चमक असते. तर तुम्ही म्हणू शकता की हां, मी पण डॉक्टर आहे, किंवा मी पण नर्सिंगचा कोर्स केला आहे, किंवा सर आयुर्वेदिक मेडिसिन्स विकायला कुठल्याही लायसन्सची गरज लागत नाही, आणि तिची गरज पण नाही पडत आहे.
समोरचं तुम्हाला विचारतो लायसन आहे का बळणं, तुम्हाला त्याशी बोललो, विरोध होणं म्हणजे त्या विरोधाचं स्वागत करा. विरोध होणे म्हणजे समोरच्याची ही अपेक्षा आहे की ह्याला यातलं किती नॉलेज आहे, ह्याला यातली किती समज आहे, म्हणून तो व्यक्ती तुम्हाला विरोध करत असतो. आणि त्या ज्या प्रत्येक जर प्रश्नाला जर तुम्ही खरं उतरला तर तो तुमचं ऑलवेज वेलकम करणार आहे. वाईट लोकांचा जो कळप आहे किंवा वाईट लोकांची संगत आहे ना, आपल्याला ती वाईट लोक जी आहेत ना ती आपल्याला लगेच सापडतात. पण चांगली लोक तुम्हाला ही अपघातामध्येच मिळणार आहे. चांगली लोक तुम्हाला कुठेतरी प्रवासामध्येच म्हटलं मिळणार आहे, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की तुमच्या आयुष्यात आहे ना नॉलेज तोपर्यंत तुम्हाला कधी हेल्प करणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या नॉलेजवरती अभ्यास करणार नाही किंवा स्टडी करणार नाही. अरे तुमचं स्वप्न आहे पैसे कमवायचे आहेत, पुढं जायचं आहे, तर मग त्यासाठी मेहनत पण घेतली पाहिजे, कष्ट पण केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरच म्हटलं फायदा आहे. आणि तुम्ही लहान नाही. तुम्ही आज एखाद्याला विचारलं कालचे मला नोट्स पाठव, कालचे मला पॉईंट पाठव, तर कुणी सांगणार नाही. आपण पुन्हा काय तो व्हिडिओ बघायचा ना, राहू द्या ना. प्रत्येक वेळी काय विकलंच पाहिजे का? प्रत्येक वेळी पैशाच्या मागं लागलं पाहिजे? कधी कधी 10 दिवस रेस्ट घ्या, कधी कधी 12 दिवस अभ्यास करा, विचार करा, मी कुठं अजून चांगला बनू शकतो, मी अजून चांगला सेल्समन कसा बनू शकतो, कुठले असे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती मला उत्तर देता येत नाही, कुठले असे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना मला पुढं जाता येत नाही, तर माझी गाडी कुठंतरी अडकत्या. ह्या गोष्टीचा विचार तुम्ही कधी करू शकता ज्यावेळेस तुम्ही शांतपणे बसून तुम्ही विचार करणार आहे. कुठलाही पेशंट असेल XY, गोळीनं कधी कुठला माणूस बरा होत नाही. एखादा तुम्हाला पेशंट म्हणतो मग गोळ्या आयुष्यभर खाल्ल्या पाहिजेत का? त्यावेळेस तुम्ही त्याला एक प्रश्न बोलला पाहिजे की आमचा भले 4 ते 5 महिन्याचा कोर्स आहे, पण मी तुम्हाला मी अगोदरच नाही सांगू शकत की तुम्ही पूर्णपणे बरं होऊ शकता का नाही म्हणून. जोपर्यंत तुम्ही मेडिसिन खात नाही, तुम्ही कोर्स फॉलो करत नाही, तोपर्यंत मी नाही सांगू शकत की तुम्ही म्हणजे पूर्णपणे बरं होऊ शकता का नाही. तुम्ही एखादं कुठं ऑपरेशन जरी करायला गेला तर डॉक्टर तुमच्याकडे अगोदर पेनानं लिहून घेतो की तुम्ही आम्हाला 5 ते 6 लाख रुपये तुम्ही भरताय, तर आम्ही याची खात्री घेणार नाही, ह्याची नो गॅरंटी आहे. पण म्हणायचं ॲटलीस्ट आम्ही तुम्हाला एक भरोसा तरी देतोय की आमचं मेडिसिन सुरू करा, तुम्हाला 5 ते 10 दिवसात तुम्हाला फरक पडणार आहे. हां म्हणायचं. काय लोकांचं बरं होतं ना, 100% बरं होतं. काय लोकांचं 1.5 महिन्यामध्ये बरं होतं, काय लोकांचं 3 महिन्यामध्ये बरं होतं, काय लोकांचं 6 महिन्यामध्ये बरं होतं. पण हे सिच्युएशनवर राहतं ना, म्हणजे किती गुडघा खराब आहे किंवा किती वेट आहे, हे सिच्युएशनवरती अवलंबून राहतं. मी अगोदरच तुम्हाला याची भविष्यवाणी नाही करू शकत आहे. त्याला अजून एक उदाहरण द्या की तुम्ही जो एखादा शर्ट घालता, तो शर्ट मला बसणार आहे का? किंवा माझे कपडे अजून दुसऱ्या माणसाला बसणार आहेत का? तसं प्रत्येकाचा आजार वेगळा, प्रत्येकाचा आजाराचं पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाच्या आजाराचं गांभीर्य वेगवेगळं असतं. त्यानुसार त्याच्यावरती ते फरक पडत असतो किंवा असर करत असतो. जसं तुम्ही अशा भाषेत एखाद्याला उत्तरं देता ना, त्यावेळेस पुढच्यालाही वाटतं ना यार माणूस खरं जेन्युइन आहे. माझं बरोबर आहे ना का चुकीचं आहे? एक सांगू तुम्हाला, जेव्हा कधी ना आयुष्यामध्ये ना चांगल्या माणसाच्या तुम्ही सानिध्यामध्ये याल ना, तेव्हा त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मी खरं रिक्वेस्ट करतो मनापासून. हे तुमचं वागणं आहे ना, तुम्ही आयुष्यामध्ये किती कामचुकारपणा केला आहे किंवा तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगताय, हे जर बघायचं असेल ना, तुमच्या बँक अकाउंटला किती पैसे आहेत ना, ह्याच्यावर तुमची खरी लायकी कळते की तुम्ही आजपर्यंत फायनान्शियली सेटल व्हायला किती कष्ट घेतलं. आणि ही जी लाज आपल्याला वाटली पाहिजे, त्या आकड्याबद्दल आपल्याला खरं गिल्टी फील झालं पाहिजे की आपण ह्यो आकडा वाढायला जर आपण तो प्रयत्न नाही केला किंवा आकडा वाढण्यासाठी जर मी नाही बदललं किंवा मी जर नाही चेंज झाले, तर काही फायदा नाही. जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुमच्या आई-बापानं आजपर्यंत कधी ताजमहल हॉटेलची कधी पायरी चढली नाही. माझ्या पण नाही चढली. आपल्या आई-बापानं आजपर्यंत कधी 5 स्टारची पायरी चढली नाही. आपल्या आई-बापानं कधी केरळ नाही बघितलं. आपल्या आई-बापानं कधी आजपर्यंत गोवा नाही बघितला. आपल्या आई-बापानं आजपर्यंत आसाम नाही बघितलं. आपल्या आई-बापानं आजपर्यंत दार्जिलिंग नाही बघितलं. आपल्या आई-बापानं आज 3 स्टार, 5 स्टार, 7 स्टारची जी फॅसिलिटी असते ती कधी फील नाही केली. का नाही केली? पैसेच नाहीत.
माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? हां, पैसेच नाहीत. एकच काम केले आपण, मरणे, गाढव बनून मरणे, हेच चालू आहे. पण तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येऊ नका. जेव्हा तुम्ही एका चांगल्या माणसाच्या सांध्यामध्ये जाल ना, तर खरं सांगतो, जीव वता, पण त्या माणसासारखा बनण्याचा प्रयत्न करा. आणि वाईट माणसाच्या संपर्कामध्ये गेला ना, तर त्यातले दोष बघा आणि ती स्वतःमध्ये ओळखण्याचा प्रयत्न करून ते दोष कसे कमी होतील तुम्ही ह्याच्यावरती प्रयत्न करा. काल मीटिंग झाली, अजून पण आहे ना, काय लोकांची तिथे हे नाही आले, नोट्स नाही आले. तुम्ही लहान नाही, तुम्ही काय आईन्स्टाईन नाही. तुम्ही मीटिंगचं तुम्हाला महत्त्वच तुम्हाला कळत नाही. आणि ते मला लय मोठं दुःख होतं माहिती आहे का. जो माणूस ग्रहपाठ बरोबर लिहू शकत नसेल ना, तो जो मुलगा ग्रहपाठ बरोबर वेळेवरती सरांना पूर्ण करून देत नाही ना, त्याला कधीसुद्धा चांगली टक्केवारी पडत नाही. जो विद्यार्थी ग्रहपाठ पूर्णपणे पूर्ण करत नाही ना, त्याची स्मरणशक्ती आणि त्याची आकलनशक्ती केव्हासुद्धा डेव्हलप होत नाही. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्ही लहान नाही, तुमच्या आयुष्यामध्ये पैसा नसेल ना आणि तुम्हाला खरं घरून सपोर्ट असेल, पाठबळ असेल, तर वेळ जेवढा होईल तेवढा तुम्ही वेळ द्या. प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन. सरावाशिवाय आपण कधीसुद्धा शूरवीर नाही बनू शकत. जो सराव करू शकत नाही ना, तो कधी मोठा बनवू शकत नाही. तुम्ही म्हणाल, मी दिवसभर आहे ना पुस्तकासोबत बसलेला असतो, दिवसभर मी PC समोर उभा, मला पण आहेत ना, मी पण आज म्हटलं मी पण आज आहे ना, आज मी पण म्हटलं मॅरिड आहे, मला पण बायका पोर आहेत. पण तरीसुद्धा जे माझे एफर्ट्स आहेत किंवा जो वेळ आहे, जेवढा मला देता येईल तेवढा मी देतो. अजून चांगल्या गोष्टी मला कशा समजतील, अजून मला कसं समजेल, मी ह्याच्याकडे नेहमी माझं फोकस असतं. जो माणूस आपल्या भूतकाळाचा अभ्यास करणार नाही ना, तो त्याचा भविष्यकाळ कधी घडवू शकत नाही. पण जो भूतकाळाचा अभ्यास करतो, तोच तो आपला भविष्यकाळ चांगला बनवायचा म्हटलं तो मागं लागतो. जो एखादा माणूस पर्वत हलवतो ना, त्याने सुरुवात पायथ्याच्या एका लहान दगडापासून केलेली असते. तो डायरेक्ट पर्वत नाही हलत आहे. आज झांबरे साहेबांचा सेल धरून झाला 1000 बाटल्या, तर त्यांनी पण काय तरी 10-15 बाटल्या विकल्यात ना. आज तुम्ही जेवढं सिरियस राहून काम कराल, जेवढं तुम्ही गोष्टी समजून घ्याल, तेवढा तुमचा विकास होणार आहे. म्हणजे तुम्ही जर डोकंच नाही लावलं किंवा विचारच नाही केला, वेळच नाही दिला, आपल्यातले काय कमजोर बाजू आहेत आपण जर त्या नाही शोधल्या आणि तुम्ही म्हणाल मला पुढं जायचं आहे, शक्य नाही ना. मी तुम्हाला सांगितलं की आपल्या नेटवर्कमध्ये आपण लोक घेऊन आता शिकलं पाहिजे, आणली पाहिजेत. आता जेवढी पण ही लोक मला आता ऐकतात, त्या सगळ्यांच्या कुठनं म्हटलं मी 150 रुपये घेतोय, पण तुम्हाला माहिती आहे बाकीच्यांना मी 200च्या खाली म्हटलं मेडिसिन दिलं नाही. त्या ग्रुपमध्ये काय असे लोक आहेत की त्यांना 200 रुपयालाच म्हटलं मेडिसिन दिलं आहे. मी तुम्हाला का सांगतोय, कोणीतरी विचारलं बाबा की तुम्हाला किती रुपयाला मिळतं, तर तुम्ही सांगा की 200 रुपयाला म्हणून. जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी समजून तुम्ही घेणार नाही तोपर्यंत म्हटलं लक्षात ठेवा काही होऊ शकत नाही. तर मला काय म्हणायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला पुढं जायचं असेल, तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला की जेवढं तुम्ही
तुमच्या सोबतची लोक, तुमच्या पाहुण्यातली लोक, तुमच्या ओळखीच्या लोकांना तुम्ही प्लॅन सांगत नाही, त्यांना तुम्ही या मीटिंगबद्दल तुम्ही बोलणार नाही, तोपर्यंत तुमचं नेटवर्क कधी वाढणार नाही. जर तुम्हाला एखाद्याला प्लॅन सांगता येत नसेल किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर ॲटलिस्ट त्याची माझी ओळख करून दे, त्याला मी प्लॅन सांगतो. आपल्याला एवढ्यावरच नाही थांबायचं, आपल्याला खूप पुढं जायचं आहे आणि यासाठी आपल्याला नेटवर्कची गरज आहे. अक्षय साहेब, तुम्ही पण खरं लिटरली तुम्ही बदलला पाहिजे. ज्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तुम्ही त्या कुठेतरी स्वतः तुम्ही त्या तुम्ही चेंज तुम्ही केल्या पाहिजेत. मला माहीत आहे कुठलाही पर्सन हा परिपूर्ण नसतो, मी पण नव्हतो, पण मी बदललो. आपलं वागणं आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे. आपल्याला मी तुमच्यामध्ये एक भविष्यामधला एक मी लीडर बघतो. लक्षात ठेवा, लीडरला किती जरी बालिश प्रश्न विचारले, लीडरला किती जरी सायको जरी प्रश्न केले, तरीसुद्धा पुढच्या माणसाच्या शब्दाचा किंवा प्रश्नाचा लीडर नेहमी रिस्पेक्ट ठेवतो. का कुणास ठाऊक त्यातनं एखाद्याला चांगला साथी मिळू शकतो किंवा सपोर्टिव्ह माणूस मिळू शकतो. आपण आहे ना, आपण सेल्समन आहे. आपण एका चांगल्या टॉपच्या पदावरती बसलो आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. बाकींच्या लोकांसारखं आपल्याला काहीही कसंही वायफळ आपल्याला बोलता आपल्याला येणार नाही. आपल्या बोलण्यावरती, आपल्या वागण्यामध्ये खरं आपलं फुल कंट्रोल पाहिजे. जो माणूस चिडतो, ज्या माणसाचं मन अस्वस्थ आहे, ज्या माणसाला राग लगेच येतो, रॅट लगेच होतो, त्रास होतो, ताण होतो, त्याचा अजून जन्म ना सेल्समन म्हणून झालेला नाही. लक्षात ठेवा, त्या व्यक्तीचा जन्म अजून सेल्समन म्हणून झालेला नाही. तो सेल्सच्या वाक्यापासून खूप लांब आहे, खूप लांब आहे. तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून आपल्या आसपासच्या रोज 4 लोकांना प्लॅन द्या. तोपर्यंत घरी जाऊ नका, जेवू नका. एखादी लेडीज असेल तिला ताई तुम्ही एखादा प्लॅन द्या, काजल मॅडम असतील किंवा अश्विनी मॅडम असतील, तुम्ही तिला प्लॅन द्या, तिला शिकवा. प्रत्येक माणसाला देवानं मेंदू दिला आहे, प्रत्येक माणसाला एक ब्रेन दिलं आहे. फक्त तिची चावी बनायचं काम करा. तुम्ही सांगू शकता की आयुर्वेदिक क्षेत्र किती मोठं आहे. बरं, हे प्रत्येक घरात 4-5, 5-6 पेशंट आहेत. आपलं औषध आहे, ह्याचे हे म्हटलं फायदे आहेत. तुझ्या घरातली कामं करू शकतेस, तो पार्ट टाईममध्ये करू शकतेस किंवा काजल मॅडम तुमच्या टचमध्ये एखादा कोण तुमचा रिलेटिव्ह असेल, पाहुणा, तुम्हाला माहीत आहे की तो ॲक्टिव्ह पर्सन आहे किंवा बोलका पर्सन आहे, तुम्ही त्याला सांगू शकता की दादा असा विषय आहे, मग तुम्ही पण करू शकता. तुम्हाला पण 4 पैसे मिळतील, तुम्हाला पण एक चांगली लाईफ तुम्हाला पण जगता येईल, एक 4 पैशाचं अर्निंग तुम्हाला सुरू होईल. हे आपण सांगितलं पाहिजे आपण. आणि चुकू द्या ना, लोकांची काही आपल्याला कमी नाही. आला तर बेस्ट, नदर नेक्स्ट. आपला हा नियम मस्तपैकी, हा नियम प्रत्येक ठिकाणी लागू करायचा. जरूर नाही की प्रत्येक माणूस आपल्याला हो म्हटला पाहिजे, जरूर नाही की प्रत्येक माणूस आपल्यासोबत जोडला पाहिजे. पण ज्याच काम करताय ना, त्या कामामध्ये खरं जीव होता, त्या कामाला थोडं कुठंतरी एक प्रोफेशनली वेनं करा. तुम्ही डॉक्टर आहे, असं नाही की तुम्ही डॉक्टर नाही, डॉक्टर आहे, डॉक्टर म्हणूनच विका. आयुर्वेदिकच्या कुठल्याही गोष्टीचं मार्केटिंग करण्यासाठी कुठलं सुद्धा लायसन्सची गरज लागत नाही, कुठल्या पदवीची गरज लागत नाही, कुठल्या डिग्रीची गरज लागत नाही. आयुर्वेदिक प्रोडक्टचं मार्केटिंग जगातला कुठलाही पर्सन करू शकतो. हे जर समजत नसेल तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता की जेवढ्या पण कंपन्या आहेत आयुर्वेदाच्या, त्या सगळ्या आज म्हटलं मार्केटिंगमध्येच म्हटलं उतरलेत. हार्बल लाईफ कंपनी आयुर्वेदिक प्रोडक्ट विकते, वेस्टीज कंपनी आयुर्वेदिक प्रोडक्ट विकते. जेवढ्या पण कंपन्या आहेत ना, ह्या सगळ्या लक्षात ठेवा, आयुर्वेदिक म्हटलं कंपन्या म्हटलं सगळ्या आयुर्वेदिक म्हटलं प्रोडक्ट म्हटलं थोडं विकतात. तर म्हणायचं मग आम्ही विकलं म्हणून काय फरक पडत नाही ना. आम्ही एखादी बॉटल बनवल्या,
बॉटलवरती आम्ही सगळ्या गोष्टी मेन्शन केल्यात. म्हणजे आम्ही सगळा विचार करूनच ती बॉटल बनवली. हा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पुरावा झाला. असा विश्वास आपण पुढच्या पर्सनला दिला पाहिजे. एखादा माणूस आपल्या बाटलीवर शंका घेतोय, आपल्या ह्याच्यावर शंका घेतोय, तर आपण त्याला बोललं पाहिजे बाबा की 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 तू जसा विचार करतोय ना त्यापेक्षा कितीतरी मोठं आहे मार्केटिंगची दुनिया. आणि तुमच्या मनाचा पहिला प्रोग्राम बदला. मन एवढं पॉझिटिव्ह पाहिजे, एवढं जबरदस्त आणि एवढं पॅशनेट पाहिजे. किती लोक हो म्हणू, किती लोक नाही म्हणू, काही फरक पडत नाही. रोज उठून आपल्याला आपण विक्रीमध्ये कसं बेटर होऊ, आपण विकण्यामध्ये कसं बेटर होऊ, आपण नेहमी ह्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. जर लोक आपल्याला श्रेयच घेत नसतील किंवा लोक जर आपल्याकडं जर आपल्याला आपल्या कुठल्या गोष्टी नीट ऐकत नसतील ना, तर मी त्याला एकच सल्ला नेहमी प्रामाणिकपणे दिला आहे. तो म्हणजे चेंज युअर सेल्फ. स्वतःला बदलल्याशिवाय पर्याय नाही. मग स्वतःचं वागणं बदला, स्वतःचं राहणीमान बदला, लोकांशी बोलण्याची पद्धत बदला आणि हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा तर याची उत्तरं मिळणार आहेत. डोळा जगातली प्रत्येक गोष्ट बघू शकतो, पण एक गोष्ट बघू शकत नाही, ती म्हणजे डोळ्यातील घाण बघू शकत नाही. आपण किती शहाणा आहे किंवा आपण किती समजदार आहे ही जगाला विचारायची गरज नाही बाबा. समोरचा आपल्याला आपल्या चुका दाखवत असतो की झांबरे साहेब थोडंसं तुम्ही स्लो बोला, दीपक साहेब तुमची बोलण्याची जी पद्धत आहे कुठं अडकाअडकत जास्त होत्या, एका दोरीत तुमचं बोलणं एक्सपोज नाही होते. अक्षय साहेब तुम्ही बोलताना थोडंसं नाही का की प्रॉपर पुढच्यासोबत संभाषण करा. की सागर साहेब तुम्ही बोलताना लय चंचलपणे बोलता. एखादा माणूस आपल्याला चालता बोलता आपल्यातल्या कमीपणा सांगत असतो आपल्याला, पण आपण त्या इग्नोर करतो ना, म्हणतो अरे लय हुशार लागून गेला, लय शाणा लागून गेला. ह्या जगात ताटपणा ठेवून आहे ना, ह्या जगात काहीच मिळत नाही, हे लक्षात ठेवा. ताटपणा ठेवणारा नेहमी भिकारी असतो, भिकारी नाही का. एवढे मोठे पूर येतात, त्याच्यामध्ये काय होते, मोठी झाडं अशी उपटून पडतात आणि जी झाडं जोगतात ना ती पुन्हा आणि नव्यानं पुन्हा उभी राहतात. आपण त्याला म्हणतो लावाळा. किती जरी मोठा पूर आला, जरी काय झालं तरी तो भाई पाण्यासोबत झुकतो किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं आपली दिशा मोडतो तो सेफ राहतो. ताटपणा मिळून तुम्हाला काहीच कधी मिळणार नाही. ऑलिम्पिकमधलं गोल्ड मेडल सुद्धा घालताना ना त्या विजेत्याला स्वतः झुकून वाकून त्याला मेडल घालावं लागतं, हे लक्षात ठेवा. या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगतोय. जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत काही सुद्धा म्हटलं होणार नाही. जाईल फक्त आयुष्यामधला वेळ. तुम्ही एकटा असताना काय करता, तुम्ही एकटा असताना सगळ्यात तुमचं जास्त लक्ष कशावरती असतं, एकटा असताना तुम्ही कसं जीवन जगता तुमची खरी लायकी असते माहिती आहे का. आपण म्हणतो ना की घोडं फक्त ना वरातीमध्ये नसतं मालकासमोर, बाकीचं ना ते 4 महिने तांगडवर करून ना गव्हाणीत पडलेलं असतं डोंगांवर करून, त्यालाच आपण काय म्हणतो वरातीतलं घोडं. पण रेसमधला घोडा असतो ना तो आयुष्यभर उभा असतो आणि आयुष्यभर त्याला प्रोफेशनल ट्रेनिंग असतं, त्याला चांगला कोच असतो आणि आयुष्यभर तो संघर्ष करत असतो. पण त्याच घोड्याची किंमत 4 ते 5-10 कोटी रुपये असते. वरातीमधल्या घोड्याची किंमत म्हटलं की ते असते 1 किंवा 2 लाख. आपली व्हॅल्यू किंवा आपली किंमत स्वतःला तापवल्याशिवाय वाढत नाही. सोनं कुठल्याही भट्टी जेवढं तुम्ही जेवढं आगीत जाळाल तेवढं प्रखर होतं किंवा स्पष्ट होतं किंवा त्याची क्वालिटी वाढते. पैसा असेल तर सगळं आहे, पैसा नसेल तर आयुष्यात आपल्याजवळ काहीच नाही, लक्षात ठेवा. आणि तेच जर गोष्ट आपण जर नाही मिळवली ना तर जीवनात किती पुढं जावा, काही करा, लक्षात ठेवा आयुष्यामध्ये काही होऊ शकत नाही. ओके. तर काल ट्रेनिंग झालं, तुम्ही लहान नाही तुम्हाला 10 वेळा सांगायला नोट्स द्या. अरे तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला आपली पण काहीतरी जबाबदारी आहे. आपण हेल्थमध्ये काम करतोय, दुसऱ्या कोणाच्या घरी तर आपण भांडी घासा असतो ना तर आपल्याला कोण कुत्रं विचारणार नाही हो,
आपला कोण म्हणणार पण नाही बाय भांडी का घासतेस, मग किती भांडी घासलीस. मग तिथं पगार पण तेवढाच आहे ना. जर कुठं भांडी घासायचं तुम्ही काम केलं किंवा कुठं तरी दगड व्हायचं काम केलं, तिथं आपल्याला काय रिस्क आहे तेव्हा? अजिबात काय रिस्क नाही. पण तिथं पगार पण तेवढाच आहे ना. तिथं काही तुम्हाला मोठं पगार नाही मिळणार, काही तुम्हाला तिथं कोण पुरस्कार देणार नाही भांडी घासली म्हणून दुसऱ्याची किंवा दगडं उचलली म्हणून. पण आरोग्य क्षेत्रात जर तुम्ही काम करताय म्हटलं तुम्हाला रिस्क आहे, पण मिळणारा पुरस्कार पण तेवढा मोठा आहे. मग त्यासाठी आपल्याला आपण जे छोट्या लेवलला काम करून जर आपल्याला छोटं जर यश मिळालं, तर आपल्याला मोठ्या लेवलला काम करून आपण मोठं यश का मिळवणार नाही. जोपर्यंत आपण ह्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपली कधी ग्रोथ होणार नाही, कधी आपली प्रगती म्हटलं होणार नाही. मी आज किती पण दमून येऊ द्या, किती पण त्रास होऊ द्या, पण 1 तास वाचल्याशिवाय झोपत नाही मी. एखादा कंटेंट लिहिल्याशिवाय म्हटलं झोपत नाही मी. आज माझ्यासोबत ज्यांनी वेळ घालवला आहे त्यांना वाटलं कधीही विचारा, अक्षरांना विचारा मी किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो. जर माझा कधी भेटला माझा मोबाईल चेक करा. आर्टिकलशिवाय त्या मोबाईल दुसरं काय तुम्हाला दिसणारच नाही आहे. चांगले थॉट्स, चांगले विचार, इन्स्पिरेशनल स्टोऱ्या, इन्स्पिरेशनल थॉट्स, जेणेकरून मी 4 लोकांना शिकवू शकतो किंवा त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवू शकतो. असं आपलं पण डोळं ह्या दिशेने लागलं पाहिजे की मला कस्टमर शोधण्यापेक्षा कस्टमर बनले पाहिजेत. कस्टमर स्वतःहून तुम्हाला म्हणले पाहिजे की तुमच्यापाशी काय आहे. असा माणूस तुम्हाला बनलं पाहिजे, असा पर्सन बनलं पाहिजे. मग त्यासाठी कष्ट आहे, एफर्ट्स आहेत. ह्यासाठी तुम्ही तुमच्या मनाचं प्रोग्रॅमिंग केलं पाहिजे. आता ह्याच्यासुद्धा म्हटलं डीपमध्ये मी ट्रेनिंग घेईन, मी नोट्स काढलेत त्याच्या पण. ओके. तुम्ही जोपर्यंत एखादा व्यक्ती नो बुक्स, नो सेमिनार, नो ऑडिओ टिप्स, नो गुरु, नो गुरु, नथिंग विल वर्क इफ यू डोंट. नथिंग इन लाईफ विल वर्क विदाउट द वर्क. नथिंग विल वर्क इफ यू डोंट. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? आयुष्यावर जोपर्यंत तुम्ही काम करत नाही ना, जीवन सुधारण्यावर जोपर्यंत काम करत नाही ना, तोपर्यंत ते तुमच्या आयुष्यामध्ये खरंच काम करेल तुम्ही याची गॅरंटी सोडून दिली पाहिजे. मग आयुष्यावरती किंवा जीवनावरती वर्क करण्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत? बुक वाचली पाहिजेत, चांगल्या लोकांचे सेमिनार पैसे भरून तिथे गेलं पाहिजे, चांगल्या लोकांचे ऑडिओ क्लिप्स ऐकले पाहिजेत, एखादा चांगला गुरु शोधला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ह्यांच्यासोबत सान्निध्यामध्ये राहत नाही, जोपर्यंत ह्यांच्यासोबत तुम्ही कष्ट करत नाही, तोपर्यंत तुम्ही कधी मोठे म्हटलं नाही होऊ शकत. लक्षात ठेवा. आज ज्याला गुरु नाही, ज्याला कोणत्या प्रकारचं अर्निंग नाही, ज्याच्या आयुष्यात पूर्ण चिंध्या उडल्यात, जसं पूर्ण आयुष्य बरबाद झालं, पूर्ण की जवानी गेलं तरी सुख नाही, मानसिक सुख नाही. कारण नो बुक्स, नो सेमिनार, नो ऑडिओ, नो गुरु, नो ट्रेनर, नो मेंटॉर. तुम्हाला यातलं एक पण तुम्हाला व्यक्ती त्याच्या आयुष्यात दिसणार नाही. लक्षात ठेवा. ओके. आणि अचानक मीटिंग काय घेतो की मी बघत असतो की कोण तयार असतं नाही का. मी मस्त टाकला असताना मेसेज, अरे हा मी 9 वाजता मी शिकवणार आहे. चांगल्या गोष्टी कधी तुम्हाला टाईमवर, चांगल्या गोष्टी तुम्हाला कोण सांगून देऊ शकत नाही. त्या तुम्हाला कधीही कुठं पण भेटणार आहेत, पण आपण नेहमी रेडी राहिलं पाहिजे, नाही का. आयुष्यामध्ये कधी पण ज्या दिवशी ट्रेनिंग होतं आपण नोट्स काढल्या पाहिजेत. आपण लहान नाही तुम्ही. तुम्हाला खरंच पैसा किती महत्त्वाचा आहे ना, ह्याची किंमत कधी कळलं माहिती आहे का? तुमचा आवडतं माणूस आहे ना, दवाखान्याच्या बेडवर तडफडत असतं. डॉक्टर म्हणत असतो चांगला उपचार करूया का, डॉक्टर म्हणत असतो अरे खरंच याला मी चांगली ह्यांना आपण ट्रीटमेंट देऊया का. आणि तुमची खूप इच्छा असते की माझ्या आवडणाऱ्या माणसाला खरं यार मला खरं चांगलं ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि तेव्हा तुमच्या खिशात रुपया नसतो ना, तेव्हा खरी लायकी कळती की आपलं जवळचा माणूस एवढं त्याच्यावरती प्रचंड प्रेम, प्रचंड आस असते त्या माणसाबद्दल. पण आहे ना, असून काय कामाचं नाही बाबा. जर खिशामध्ये पैसा नसेल तेव्हा कळतं. त्यावेळेस जर सरांचं ऐकलं असतं, पैसे चांगले कमवले असते, तर आज ही वेळ माझ्याकडं नसते आली. आज आपण चटणी बिटणी भाकरी खाऊन पण जगू शकतो. काय लागतं जीवन जगायला. पण तुमच्या आवडीचं माणूस, तुमच्या रक्तामधलं माणूस ज्यावेळेस म्हटलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतं ना, तेव्हा मात्र
तुमची खरी लायकी कळते की तुम्ही त्या माणसाला तडपडून मरून देणार का तुम्ही त्या माणसाचं खरंच आपल्या रक्ताच्या माणसाचं तुम्ही ना दुःख कमी करणार. त्यावेळेस तुमची खरी लायकी कळते, त्यावेळेस तुम्हाला खरी पैशाची पावर कळते. बरोबर आहे का चुकीचं आहे माझं मला सांगा. आता आज तुम्ही निवांत डोळे झाकून जी जिंदगी जगताय ना निवांत, हे कधी कळल? त्या दिवशी असं आयुष्यामध्ये संकट येईल आणि ते संकट फक्त पैशानंच दूर होऊ शकतं. त्यावेळेस तुम्हाला कळल रिलॅक्स राहणं, निवांत राहणं. तेव्हा कुणीही राहत नाही उभं. आपल्या अकाउंटला पैसे असले, आपल्या खिशामध्ये पैसे असले ना, ते कसेही खर्च करू शकतो, कितीही खर्च करू शकतो. पण ते पहिले आपल्या अकाउंटला पाहिजेत. आपल्याकडं नसेल तेच म्हटलं दुनियेत नसतात, हे नेहमी लक्षात ठेवा. डेडिकेशन, डिसिप्लिन, डेडिकेशन, डिझायर आणि प्रोग्रेस. डेडिकेशन प्लस डिझायर प्लस आणि बरोबर काय होतं माहिती आहे का, प्रोग्रेस. डेडिकेशन म्हणजे रोज 10 लोकांना भेटलं पाहिजे, रोज 10 लोकांना प्लॅन सांगितला पाहिजे. भले मूड असो अगर नसू, इच्छा असो अगर नसू, किती जीवनात दुःख असो अगर नसू, पण डेडिकेशन रोज 10 लोकांना प्लॅन सांगितला पाहिजे. हे डिझायर म्हणजे काय, इच्छा. डेडिकेशन आणि डिझायर त्या दिवशी म्हटलं एकमेकांना मिठी मारतात ना, त्यावेळेस म्हटलं माणसाची खरी प्रोग्रेस म्हटलं होती, त्याला खरं परिणाम दिसतो मार्केटला. आज आम्हाला डायरेक्ट फळ लावायचं आहे आणि कापणी न करता डायरेक्ट आम्हाला नांगरट करायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला पैसा नाही आहे, चांगले मित्र नाहीत, रिलेशन्स आपण चांगले नाहीत ठेवले. हे लक्षात ठेवा. हे ट्रेनिंग नाही, हे अनुभवाचे बोल आहेत. रिजेक्शन किंवा अपयश कोणाला आवडत नाही, पण आजच्या अपयशाला आपण वर्षभरानंतर अनुभव म्हणतो. आणि सक्सेसफुल व्हायला काय लागतं तर अनुभव. 100 चुका, 100 रिजेक्शन, लोकांनी 100 वेळा आपल्या दारातनं हाकलून देणं, लोकांनी आपलं तोंडावरती अपमान करणं, हे लागतं आयुष्यात सक्सेस व्हायला. ह्याच्याशिवाय ती यशाची जर्नी पूर्णपणे आळणी असते, लक्षात घ्या. का चुकीचं आहे का बरोबर आहे माझं मला सांगा. नेक्स्ट स्टॉप द टॉप. काय पाहिजे? थांबायचं तर टॉपलाच थांबायचं. नेक्स्ट स्टॉप द टॉप. नेक्स्ट स्टॉप द टॉप, हे लक्षात ठेवा. ओके, समजलं का? तुम्ही म्यूट काढून बोलू शकता. दीपक साहेब समजलं का? ओके. आपला व्यवसाय हा समुद्रातल्या झांजेप्रमाणे असतो. आपण खूप प्रयासाने ते झांज बनवतो, उभं करतो, समुद्रात ढकलतो, त्याच्यावरती स्वार होतो, असंख्य लाटांना, वादळांना, वाऱ्यांना समोर जातो, आपला प्रवास सुरू करतो. जी झांज लाटांच्या वरती सवार असते, लाटांच्या वरती हजारो लाटांचा सामना करत असते, आणि चुकून जर तिला एखादं छिद्र पडलं तर आपल्याला बुडण्यापासून जगात कुणीही वाचू शकत नाही. आणि आपण प्रवासामध्ये इतकं पुढालेलं असतो की बुडण्याआधी आपण किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याची आपली म्हणलं ती परिस्थिती पण नसते. म्हणून आपला जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या चुका, त्याच्या छोट्या छोट्या निगेटिव्ह गोष्टी आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. आता राहू दे, नंतर बघू, आता त्रास नको, कधी करू, ह्या गोष्टीवरती विचार. आणि ह्या गोष्टी एक दिवशी काय करतात, तुमच्या जहाजाला बुडवतात आणि त्याला बिझनेसमधनं आउट करतात. लक्षात ठेवा. निगेटिव्ह प्रश्न आला, उत्तर देता येत नसेल, लिहून ठेवा वहीवरती किंवा मला विचारा. निगेटिव्ह एखादा क्वेश्चन आला, थोडीशी घाबरला, भीती वाटली, तर तो लिहून ठेवा, मला विचारा. कारण जोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह प्रश्नांना हाताळायला शकत नाही तोपर्यंत तुमचं जहाज मोठ्या समुद्रात तुम्ही कधीसुद्धा म्हटलं त्वेषानं पळवू शकत नाही. परिस्थिती कितीही कठीण असू द्या, प्रयत्न करणं आपण कधीच नाही सोडले पाहिजेत. स्वतःवर विश्वास जर असेल ना तर आपण म्हणतो ना की दगडाला सुद्धा पाझर फुटतो, असं आपली भावना असली पाहिजे. अहंकारामध्ये आणि संस्कारामध्ये फरक आहे. अहंकार दुसऱ्याला नीचपणा दाखवून मिळत असतो,
आणि जो संस्कार असतात ना, स्वतः झुकून की स्वतः आपल्या अंगावरती घेऊन आपण समोरच्याला खुश करत असतो. हा फरक आहे अहंकार आणि संस्कारामध्ये. सेलिंगमध्ये संस्काराचा खूप मोठा रोल आहे. आणि आपण नेहमी संस्कार म्हणजे काय की झुकणं, सेल्स म्हणजे काय झुकणं, सेल्स म्हणजे काय समजून घेणं, सेल्स म्हणजे काय रिस्पेक्ट देणं, सेल्स म्हणजे कोणाला बदनाम करणं नाही आहे, कुणाला कमी लेखणं नाही, कुणाला नावं ठेवणं नाही. सेल्स म्हणजे रिस्पेक्ट ठेवणं, आदरानं ऐकून घेणं. चुकीचा व्यक्ती जरी आपला चुकीचे प्रश्न करत असेल तरीसुद्धा आपण त्याला बरोबर प्रश्न देण्याची आपली तयारी असली पाहिजे. तो खरा सेल्समन. ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नोट्स काढा. तुम्ही लहान नाही आहे. आज आपण एक एक पोराचं म्हटलं बाप झालो आहे. आपण लहान नाही आहे, आपल्याकडं तो वेळ नाही की नुसतं ट्रेनिंग घेणार, नुसतंच मी शिकणार. आपल्याला सगळंच प्रवासामध्ये आपल्याला शिकायचं पण आहे, पैसे पण कमवायचे आहेत, पुढं पण जायचं आहे. लक्षात ठेवा. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? आपण लहान नाही. ओके. आपल्या आसपास दुनियाभरची माणसं पडलेत. आपण 24 तास माणसांच्या मधनंच फिरत असतो. तो माणूस म्हणतो, सर माझ्याकडं कस्टमरच नाही. मला हसायला येतं बाबा, कारण तू दुनिया खूप छोटी बघतोयस. दुनिया खूप आहे ना छोटी समजतोस. खूप सारी माणसं आहेत. तुझं प्रेम कमी पडतंय, तुझी देण्याची भावना कमी पडत्या. ह्या जगात फक्त सामान्य माणसं स्वतःला मोठी समजतात आणि खरोखर जे मोठे असतात ना, त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा विचार करायलाच वेळ नसतो. बरोबर आहे ना? सामान्य लोकच जगात आहे ना स्वतःला मोठे समजतात. दीपक साहेब बरोबर आहे का चुकीचं आहे? हो सर, 100% बरोबर आहे. मोठ्या मोठ्या माणसाला कधी वेळच नसतो विचार करायला. असतो? नाही नाही नाही, ते विचारच करत नाही त्या गोष्टी. हे लक्षात ठेवा. हा खूप मोठा थॉट्स आहे, भले छोटा असला तरी. आपण शिकलं पाहिजे. जर आपल्याला धनसंपत्ती किंवा सन्मान किंवा आपली सगळी स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायची असतील तर आपल्याला गुरु शोधला पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे विक्रीचं, सेलिंगचं, जगाचं. तोपर्यंत आपण कधी पुढं नाही जाऊ शकत. नेहमी लक्षात ठेवा. एक ब्रुसलीचं एक वाक्य होतं की वेदना तुम्हाला खूप काय शिकून जातात आणि जेव्हा तुम्ही शिकता ते तुम्हाला सोडून देतात. ब्रुसलीचं वाक्य आहे. वेदना तुम्हाला काहीतरी शिकवा येतात, वेदना तुम्हाला काहीतरी सांगायला येतात म्हटलं. विक्रीमध्ये नकारात्मक येणं, तोंडावरती पडणं, ह्या वेदना आहेत. पण ज्या दिवशी तुम्ही त्याच्यामध्ये हुशार बनता किंवा सक्षम बनता ना, मग पुन्हा त्या वेदनांचा तुम्हाला कधीच त्रास होत नाही. मग आपलं काम आहे त्या वेदनांना खोटं ठरवायचं का खरं ठरवायचं. ओके. तर सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि नोट्स काढा. ठीक आहे. चला, जय शिवराय.